रिटायरमेंटसाठी प्लॅन करत आहात, अजून इन्व्हेस्टमेंट चालू केली नाही, तुमचं 1 किंवा 2 वर्ष डिले हा किती तुम्हाला फायनान्शियली अडचणीत आणू शकतो किंवा तुमची संपत्ती किती कमी करू शकतो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कॉस्ट ऑफ डिले कॅल्क्युलेटर काय आहेत, ते कसं यूज करायचं, आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊ. एक सॅलरी, बेसिक सॅलरी अज्युम करूया. तुम्ही आत्ताच तुमचा जॉब चालू झाला आहे, तुमचं 29 वय आहेत, तुम्हाला 30,000 रुपये सॅलरी येते. त्याच्या 30,000च्या तुम्ही 20% इन्व्हेस्टमेंट करता. 6,000 रुपये तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करत आहात. इथे मी रेट ऑफ इंटरेस्ट 12% पकडला आहे. तुमचं आत्ताचं वय 29 असं ॲज्युम करून तुम्ही 60व्या वर्षी रिटायरमेंट घेणार आहात. तर यासाठी तुम्ही 31 वर्ष आत्तापासून पैसे इन्व्हेस्टमेंट करणार आहात. ॲन्युअल इन्क्रीज इन SIP मी 0 पकडला आहे, त्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारची वाढ करणार नाही. डिले इन इन्व्हेस्टमेंट, आता ॲज्युम करा की तुम्ही 0 डिले केलं, तर तुमची फ्युचर व्हॅल्यू वयाच्या 60व्या वर्षी 1.95 करोड रुपये राहील. परंतु ह्यामध्ये तुम्ही आता 1.95 करोड आहे, पण यामध्ये तुम्ही 1 वर्षाचा डिले केला, म्हणजे की ह्या चालू वर्षापासून मी SIP चालू केली, तुम्ही 1 वर्ष डिले केला, तर मला फ्युचर व्हॅल्यू 1.95 करोड भेटणार आहे. तर तुम्हाला तीच फ्युचर व्हॅल्यू 1.74 करोड एवढं तुमचं नुकसान होतं. आता 1च्या ठिकाणी 2 वर्ष, म्हणजे मी आत्तापासून SIP चालू केली, तुम्ही 2 वर्ष उशिराने SIP चालू केली, तर तुम्हाला 1.54 करोडच भेटणार आहे. जवळपास 40 लाखाचं नुकसान होणार आहे इन फ्युचरसाठी. आता 1.95 करोड ही फ्युचरसाठी खरंच खूप कमी अमाऊंट आहे. महागाई वाढत चालली आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे 10% दर महिन्याला, दर वर्षाला 10%ची SIP मध्ये इन्क्रीज करा. तर पुढे जाऊन तिची एक चांगला कॉर्पस तयार होईल, रिटायरमेंट तुमचं हॅपीली राहू शकतं. आता सेम मी 6,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय, 12% रेट ऑफ इंटरेस्ट, 31 वर्षासाठी 10% याच्यामध्ये मी इन्क्रीमेंट दर वर्षाला करणार आहे. तर यामध्ये तुम्ही 2 वर्ष डिले केलं तर 5.17 करोड, आणि डिले केल्यामुळे 1 वर्ष डिले केल्यामुळे 4.5, जवळपास तुमचं 67 लाख रुपयाचं नुकसान होतं. म्हणून कमी वयामध्ये SIP चालू करा, कमी अमाऊंट पासून केली तरी चालेल. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय आहे याची ताकद ओळखून घ्या, आणि लवकरात लवकर फायनान्शियली फ्रीडम मिळवता येईल याने प्रयत्न करा.